चव्हाणमळ्यातील हे वसतिगृह आहे. 5-6 वर्षापूर्वी तुम्ही कदाचित नसाल पण ते सरपंच ना मंडपच केलं होतं आणि जीवन सुंदर आहे हे माझं व्याख्या. पण आता हा दुसऱ्यांदा माझा केलं तर आत्ताच तिने सांगितलं की आज शिवजयंती आहे, बरोबर का? त्याचा जन्म कधीचा सांगा का तुम्ही? आणि मृत्यू हा वाद आहे सगळं जे तुम्ही सांगा. तर आजचा माझा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज नसते तर. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर. औरंगाबाद स्वतःच्या वडिलांना शहाजहानला कप्तानं दुष्टाव्याने ठार केले. आपल्या वडिलांच्या अंगास विष चोपडण्याची व्यवस्था करून आपल्या वडिलांना ठार केले. 2 भावांना मारले औरंगजेबाने आणि एक पळून गेला म्हणून तो वाचला. अशा औरंगजेबाच्या ताब्यात आमचे छत्रपती शिवाजी महाराज 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, जवळजवळ 3 महिने कैदेत होते. पण पहिला आपल्याला असा प्रश्न पडतो, ज्या माणसाने औरंगजेबाने स्वतःच्या बापाला सोडलं नाही, स्वतःच्या भावाला सोडलं नाही, एक भाऊ पळून गेला म्हणून तो वाचला, अशा ह्या माणसाच्या कैदेत, अशा ह्या माणसाच्या ताब्यात कैदेत आमचे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्याला प्रश्न असा पडतो, ज्या माणसानं बापाला मारलं, भावाला मारलं, मग आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना जिवंत ठेवलंच कसं? 3 महिने. बघा इतका तो क्रूर होता तर जिवंत ठेवलंच कसं? तर त्याला कारण आहे जिजाऊ. जिजाऊ जिजाऊ मिर्झा खाते जयशी औरंगजेबाला सांगायची, जर छत्रपती शिवाजी महाराजांना मारलं तर महाराष्ट्रामध्ये जिजाऊ नावाची वाडी नाही, जिजाऊ नावाची वाडी नाही, ती गप्पा बसणार नाही. तुमचा आणि तुमच्या साम्राज्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना मारून महाराष्ट्रातील वाघिणीला जिजाऊला दिवचू नका, दिवचू नका, नाही तर तुमचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार. आणि म्हणून औरंगजेब घाबरत होता. जिजाऊ बापाने मारले, स्वतःच्या भावानं मारले, पण 3 महिने कसं काय जीवन ठेवलं? त्याला कारण काय? मिर्झा राजे जयशी वारंवार सांगायचा आणि त्यामुळे ते औरंगजेब जिजाऊ घाबरत असे. आणि म्हणून हे मिळलं जिजाऊला घाबरून त्यांनी मारले, लक्षात ठेवा. आणि म्हणून 100 वर्ष शेळी मेंढीसारखं जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखी जगा, वाघिणीसारखी जगा. शेळी मेंढीसारखं 100 वर्ष जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखी जगा, वाघिणीसारखी जगा. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श घ्या, जिजाऊ मातेचा आदर्श घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या, छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घ्या. लक्षात ठेवा. आणि
स्वतःला मुलीनो स्वतःला कमी लेखू नका. स्वतःला कमी लेखू नका. स्वतःचा सन्मान करा. तुमचा खरा अलंकार आत्मशक्ती आहे. तुमचा खरा अलंकार आत्मशक्ती आहे. आणि म्हणून शक्तिहीन राहू नका, बलहीन राहू नका. शक्तिमान बना, बलवान बना. दररोज व्यायाम करा, कराटेचे क्लास लावा, एक्सरसाइज करा. आणि रस्त्यानं जाताना मग ते दिल्ली असो, सवारमाळा असो, राजगुरू असो, पुणा असो, मुंबई असो, जाताना जर कोणी अंगावर आलाच तर शिंगावर घ्या. कोणी अंगावर आलाच तर शिंगावर घ्या. लक्षात ठेवा. कारण आजचा समाज आजही द्रौपदीचं वस्त्रहरण होत आहे. आजही द्रौपदीचं वस्त्रहरण होत आहे. संपूर्ण समाज कौरवाने जिंकला आहे. पाची पांडव माना खाली घालून दे. आणि म्हणून तुमच्या मदतीला कोणीच येणार आणि आलंच तर तुमच्यावर अत्याचार करण्यासाठी येतील. आणि म्हणून सावधान स्वतःचं रक्षण स्वतःच करा. जो स्वतःला मदत करतो त्यालाच ईश्वर प्रसन्न करतो. जो स्वतःला मदत करतो त्यालाच ईश्वर मदत करतो, प्रसन्न होतो. कोण सांगतोय? स्वामी विवेकानंद. म्हणून 100 वर्ष शिवलिंगीसारख्या धन्यापेक्षा एक भागासाठी करा. बाहेरचा रात्रीच्या वेळेला जे जाऊ शोभा गोष्टी सांगत असते. बाळ लहान शोभा होता, गोष्टी सांगत. रामायण महाभारताच्या गोष्टी सांगत. वाढ वडील पराक्रमाच्या गोष्टी सांगत. शोभा लहान असतात. पराक्रमाचे काही आहेत पर्सन, पराक्रमाचे पर्सन ते ठरावायचे. शोभा पराक्रमाचे. मग काय खेळात कधी श्रीराम होणार शोभा. खेळात कधी श्रीराम होणार, कधी कृष्ण होणार, कधी हनुमान होणार, कधी भीम होणार. आणि खेळात कधी शत्रूंना हरवणार ना शोभा. आणि जर का त्यांच्या मनाविरुद्ध घडलं खेळताना तर ते मोठमोठ्याने रडायचे. शोभा मोठमोठ्याने रडायचे. घरी आल्यानंतर जाऊ काय म्हणते शिवबा रडत राहणे हे भेकडपणाचं लक्षण आहे. रडत राहणे हे भिकऱ्यांचं काम आहे. आतापर्यंत 300-350 वर्ष उघड व चोरून महाराष्ट्रातील लोक रडतच आहेत. 350 वर्षपूर्वी शोभानंद सांगते की चोरून उघड लोक रडतच आहे. किंवा तू तरी रडू नको. तू दुष्ट शत्रूंना रडव आणि रंगल्या गांधल्या लोकांना हसाव. बस जिजाऊंची व्यथा शोभांच्या काळजाला गेली. जिजाऊंची व्यथा काळजाला गेली. बाळ शोभा माझी इच्छा पूर्ण करशील ना, शत्रूला हरव आणि रंगल्या गांधल्या लोकांची सेवा कर. त्यांना हसव ही माझी इच्छा आहे आणि ही इच्छा तू पूर्ण करणार ना. बाळ शिवबा माझी इच्छा पूर्ण करशील ना. मासाहेबांच्या व्यथा काळजाला गेली. मासाहेब काय म्हणाल्या हे सर्व जरी त्यांना कळलं नसलं तर एक गोष्ट कळाली. शिवबाला रडत राहणे भेकरपणाचे लक्षण आहे. रडत राहणे भित्र्यांचं काम. बस खेळत असताना झोपड फुटो रडणे नाही. मग घरी आल्यानंतर मग आई जिजाऊ औषध पाणी करायचं. शिवबाला लागले
आणि सागरच्या बाळ आपण रामकृष्ण वंशाचे आहोत ना. शहाजीराजे श्रीराम वंशाचे होते आणि कृष्ण जे जिजाऊ यादव म्हणून आपल्या मुलाला काय सांगते आपण रामकृष्ण वंशाचे. अशा तऱ्हेनं जिजाऊनं आपल्या बाळाला शोभाला संस्कार सुसंस्कृत केली. म्हणून ते घराच्या बाया काय करतात माता भगिनी माझ्या लावायची आणि घराच्या माता बघा जिजाऊ माता बघा आणि आजच्या माता सांग मस्त केली. त्या लहान बाळाने घेऊन बसायचं समोर आणि विसरू. आणि मग काय मालिकेतील कलाकार म्हणजे कलाकार पैसे घेऊन मालिकेतील कलाकार पैसे घेऊन कुठे कुठे जातात. मालिकेतील कलाकार पैसे घेऊन कुठे कुठे जातात. आणि आमच्या माता भगिनी मोबदला न घेता पैसा न घेता खरं खरं रडतात. खरं खरं रडतात. म्हणत आहे किती हा मोठेपणा किती त्यागीपणा आमच्या स्त्रियांचा आजच्या. पैसे न घेता ती खरं खरं रडतात. मोठं मोठं रडतो पैसा किती मोठेपणा. पण लक्षात ठेवा रडण्यानं आयुष्य कमी घेऊन ठेवा. रडण्यानं आयुष्य कमी होतं आणि म्हणून सत्यानाच्या टीव्हीनं कुणाची कल्याण झालं आणि सत्यानाश झालं. आणि म्हणून मालिका जे बघतात त्यांनी राम राम. तर एक उदाहरण तुम्हाला सांगतो. फॉरेनची बाई रेल्वे डब्यात बसलेली आणि तिच्यासमोर एक इंडियन मनुष्य बसला आणि त्या फॉरेनचे 5 वर्षाचं बाळ बसलं तो शेजारी पुस्तक वाचत रेल्वेच्या डब्यात. इंडियन म्हणतो इंग्लिश येत नव्हते त्याला. तो म्हणतो काय किती जॉब थोडी गेले ना. आणि तुम्ही तुमच्या बाळाला स्मार्टफोन दिला नाही. किती वर्षाचं 5 वर्ष. आणि तुम्ही स्मार्टफोन दिला नाही आणि जर किती पुढे गेले इंडियन मनुष्य म्हणतो त्या फॉरेनच्या लेडीजला. ती म्हणते आजकालची मुलं अनुकरण करतात. आजकालची मुलं ऐकत नाही अनुकरण करतात. याचा अर्थ रेल्वे डब्यात आईच वाचत होती. आईच वाचत होती म्हणून ती बाळा वाचत होती. जर आई मोबाईल बघत असते आणि त्याला सांगितलं वाच ते पुस्तक देणार फेकून आईचा मोबाईल शिकावून येणार मला मोबाईल आणि म्हणून त्याच्यापासून लांब संस्कार मुलांना करा. छोट्या छोट्या गोष्टी नुसते ही जयंती पूर्वी त्यांची असा साजऱ्या करून ह्याचा उद्देशच काय माहिती का. महापुरुषांच्या आपण जयंत्या मयंत्या साजऱ्या करून त्याला कारण काय माहिती का. त्यांची गुण घ्यावे त्यांना देव बनवू नका. महापुरुषांच्या जयंत्या मयंत्या साजऱ्या काय उद्देश काय माहिती का. आपण त्यातून काहीतरी घ्यायला पाहिजे. आपण तसं घेत नाही. त्यांना देव करतो महापुरुषांना का देव आहे त्यांचं ते बरोबरच वागले. आम्हाला शक्य नाही ना. ते देव आहे परमेश्वर आहे. आम्ही कसं केलं आम्ही सामान्य माणसं आम्ही चुका करणार पाप करू. म्हणून महापुरुषांना देव बोलवू नका. म्हणून हे लक्ष द्या. बारामतीचे नितीन पाटील शिवव्याख्या त्यांचं एकदा मी व्याख्यान एक 10-15 वर्षापूर्वी ऐकली. तर ते काय म्हणते मी 3रीला असल्यापासून घरात टीव्ही नव्हता. नितीन पाटील शिवव्याख्याचे तर 3रीत असताना घरी टीव्हीच नव्हता आणि घरी टीव्ही नव्हता. म्हणून तो म्हणतो आमच्या घरातील एकही मनुष्य तडफडू 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 मर पावला नाही. नितीन पाटील व्याख्याते बारामती. फायदे भरपूर झाले म्हणतो घरात टीव्ही नसल्यामुळे. फायदे भरपूर झाले तोटा काहीच नाही. मग काय आम्ही बहीण भावाने एकत्र आलो बसलो. आता काय टीव्ही नाही काय करायचं. बरं आता शाळा आहे आपली. मग शाळा आहे तर शाळा सुटली जेवण केलं फ्रेश झालो थोडा वेळ झोपलो पुन्हा गृहपाठ केला खेळलो बरोबर ना. आता मग आणखी थोडा वेळ काय करायचा.
शाळा झाली, क्लास झाले, काय झालं ते, जेवण झालं, गृहपाठ झाला, खेळलो, थोडं काय टी व्ही नाही टाळा. आम्ही मिटिंग घेतली पाटील आणि ठरवलं आता काय करायचं. तर त्यांनी ठरवलं की मराठी शाळेतून गोष्टीची पुस्तकं बघा, त्यांनी गोष्टीची पुस्तक वाचायचं. हायस्कूलला गेल्यानंतर कादंबरी वाचत नाही घरात, आणि कॉलेजला गेल्यानंतर महापुरुषांचे ग्रंथ वाचत होते, त्यांचे चरित्र वाचत होते. आणि त्यामुळं तो काय म्हणता, आमचा फायदा काय झाला की आमच्या घरातील सर्वजणांनी प्राध्यापक बनलो. प्राध्यापक सर्व बहीण भाऊ बघा, टीव्ही नसल्यामुळं प्राध्यापक बनलो. आणि विशेष म्हणजे सर्व जे बहीण भाऊ शिवल्या केले बघा, घरात टीव्ही नसल्या तो स्वतः सांगतो. आणि म्हणून तुम्ही तुमचं कल्याण व्हावं असं वाटत असेल, तुमच्या जीवनात भविष्यात उज्ज्वल व्हावं, सुखी जीवन व्हावं, आनंदी जीवन व्हावं, यशस्वी जीवन व्हावं असं वाटत असेल तर टी व्ही पासून दूर राहा. लक्षात ठेवा, जिजाऊ अंधश्रद्धेविरुद्ध होत्या. छत्रपती शिवाजी महाराज अंधश्रद्धेविरुद्ध होते. एकदा शिवबा जिजाऊला विचारतात, अरे किल्ला जिंकायला जायचं, चांगला मुहूर्त सांग. महासाहेबाला काय म्हणतात, शिवा मला किल्ला जिंकायला जायचा आहे, शुभ मुहूर्त सांगा. जिजाऊन उत्तर दिलं आपल्या बाळाला, शिवबाना, शिवा ज्या क्षणाला तू चांगल्या कार्याची सुरुवात करशील तो क्षण उत्तमच आहे. शिवबान काय विचारलं, मला मुहूर्त चांगला सांगा, किल्ला जिंकायचा आहे. तर आई काय उत्तर देते बघा, शिवा ज्या क्षणाला तुम्ही चांगल्या कार्याची सुरुवात कराल, चांगल्या कामाची सुरुवात कराल तो क्षण, ती वेळ उत्तमाचा असतंय. बघा कशी संस्कार केले. आणि आपण काय कॅलेंडर शुभ कोणता, आणि शिवजयंती साजरी करतो आपण. विचार करा, ते अंधश्रद्धेविरुद्ध त्यांनी कधीच पडावं, अमावस्या असो, चांगला दिवस असो. आणि विशेष म्हणजे लिहून ठेवा, जेवढे किल्ले शिवरायांनी जिंकलेले तेवढे अमावस्याने जिंकले जास्तीत जास्त. आणि आपण आज घ्यायचं नाही, आज सोनं घ्यायचं नाही, आज अमावस्या आहे. कशाने शिवजयंती साजरी करायची सांगा ना. त्यांनी जेवढे जास्तीत जास्त किल्ले जिंकलेले आहेत ना अमावस्याला जिंकलेले. आणि आपण नाही, आज साडी खरेदी करायची, हा आज तो दिवस चांगला, मालकाला सांगायचं आज पुण्याला जाऊ नका, काम होणार. काय चाललंय का कॅलेंडर कॅलेंडर. मग हे मी आतून आवाज येतो माझ्या, तर हे आदर्श घ्या, हे अंधश्रद्धेविरुद्ध. आणि जेव्हा यांचा हे सुद्धा प्रत्येक ठिकाणी म्हणते अंधश्रद्धेपासून दूर राहा. लक्षात घ्या, म्हणून तुम्ही अंधश्रद्धेपासून दूर राहायचे. दुसरी गोष्ट, शिवाजी महाराज हा तर त्याच्या सैन्यामध्ये काय होते, मुस्लिम पण होते. सगळ्या ठरायचे होते, ते कधीच मानलं नाही केलं हिंदू मुस्लिम सगळ्याची मारामारी. आता जे काय वातावरण हा त्यांच्या सैन्यात हिंदू पण होते आणि मुस्लिम पण होते. आणि घरी लिहून ठेवा, हा संघर्ष जो झाला ते धर्मासाठी झालाच नाही. वाचा पुस्तक, हा संघर्ष झाला ना धर्मासाठी झाला नाही, सत्तेसाठी झाला. सत्ता, मग सत्तेसाठी आपल्या सैन्यात मुस्लिम, आपल्या सैन्यात हिंदू, औरंगजेबच्या सैन्यात, राणा प्रतापच्या सैन्यात काही मुस्लिम काही हिंदू. त्यांच्या विरुद्ध मुस्लिम आहेत, त्यांच्यातले काही हिंदू होते आणि मुस्लिम होते. मग हे धर्माचं राजकारण नव्हतं. धर्मासाठी पुस्तक वाचा. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते ते पुस्तक आहे. तर धर्मासाठी झालंच नाही, सत्तेसाठी, सत्ता मिळण्यासाठी. आपली पण त्यांच्या बाजूला असायचे आणि आपल्या सैन्यात इतिहास. तर कुठल्या वर्गात ती कुठल्या समाजाची, ती कुठल्या जात, मानव. छत्रपती शिवाजी महाराज मानवतावादी, विज्ञानवादी होते. लक्षात ठेवा, वाचा वाचा. आणि दुसरी गोष्ट,
आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राकडे, आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो आणि आत्महत्या करतो. दुर्दैवाची गोष्ट. हा, उठता बसता उठता बसता उठता बसता शिवरायांचं नाव घेतो, परंतु त्यांची गुण घेतो. आपण लगेच हार का मानतो? आपण संकटाशी सामना का करत नाही? लगेच आपण हार का मानतो? दुःखाचा संकटाचा सामना का करत नाही? अनेक संकटे आली म्हणून शिवराय, हजारो संकटे आली म्हणून शिवरायांनी कधी आत्महत्या केली? अनेक संकटे आली म्हणून शिवराय कपाळाला हात लावून बसले नाही. अनेक संकटे आली म्हणून शिवराय रडत बसले नाही. अनेक संकटे आली म्हणून शिवराय दुसऱ्याला दोष देत बसले नाही. काहीतरी वाटात चालले, मान अपमान सहन केला. आता मी काय करू? आता माझं कसं होणार? म्हणून नशिबाला झुकत बसले नाही. त्याच्यातून मार्ग काय? तुम्ही शिवचरित्र वाचा. तुम्ही कधीच आत्महत्या करणार. शिवचरित्र वाचा की त्यांनी किती त्या महान व्यक्तीनं संकट आली. आणि आज मला चांगला आठवते, 1-2 दिवसाला आमच्या सावंत हॉस्पिटलला मुली येतात, मुलगा येतो, आम्ही त्याला प्रबोधन देतो आणि ते एवढं त्याला भावतं. आणि अक्षरशः तुमच्यासारख्या मुली जेव्हा ओके होऊन जातात, काहीतरी असतं, नुकते वर्ष लग्न झालेलं असतं, छोटंसं बाळ असतं, कोणी त्याची सास काहीतरी बोलली, नवरा काहीतरी बोलला, आणि पुन्हा 8 दिवस मी त्याला प्रबोधन देतो आयुष्यामध्ये बाहेर आल्यानंतर. जाताना तो मुलगा शिक्षण आहे, नोकऱ्या नाही, जातं शेतात फवारा घेतो, बरोबर ना? 2-3 दिवसाला कोणाकोणाला माहिती आहे सांगा? चांदोलीचा सावंत हॉस्पिटल हातवर करा. हां आहे आपलं चांगलं मुख्य चौक आहे ना, भागल पेट्रोल पंप आणि विठ्ठल काम मोठा आहे बघा. तुम्हाला मुलाच आहे. आता ते कमी पडायला लागलं म्हणजे तर साईनाथ हॉस्पिटलचा वाडा रोडला तिकडे 50-60 कर्मचारी, तिकडे 10-20 सांगायची एवढंच आहे की तुमचा जीव महत्वाचा. आणि म्हणून किती संकट येऊ दे, की जर शिवजयंती साजरी करतोय तर याची विचार घ्यायच्या महापुरुषांचे. उगाच मॅडम आल्या घ्यायचं बाबा दाखवायचं कुठं बाबा आम्ही घेतलो, घ्या त्याच्यातून. आणि असं बिलकुल यायचं नाही. आणि लिहून ठेवा, एकदा फुललेलं फुल पुन्हा फुलत नाही. एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणे नाही. तरुण म्हणे मी व्याख्यानातून सांगतो, ईश्वराचं, अल्लाचं, वाडचं नाव काही घेतलं चालेल, परंतु हे वाक्य म्हणे मागचा जन्म, पुढचा जन्म, स्वर्ग, नरक सगळं काल्पनिक. छोटा नाही. कोण सांगतो? सावरकर सांगतात. हिंदुहृदय सम्राट विनायक सावरकर सांगतात. तुकाराम महाराज सांगतात. नाही कोणी हा तुमचा जन्म महत्वाचा, आता मी महत्वाचा. की शरीर संप्रमाण काही लक्षात ठेवा. आणि म्हणून हे जे काही तुम्हाला सांगितलं ते अंमलात आणा. तुम्हाला काही शंका वाटली तर आवश्यकपणाने येईल. आणि एवढं बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय